ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा राहायला विचारतायत, माऊली जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत राहतात तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे, आणि आई वडील जगाचा निरोप घेतात त्यावेळेला त्यांच्या नावाने श्राद्ध घातलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की आज अन्नदान आहे, पिंडदान आहे, द्रव्यदान आहे, वस्त्रदान आहे, ज्ञानदान आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानोबा आपण करतोय हे सर्व. माऊलीला असं म्हटल्याच्या नंतर माऊली म्हणतात खरंच केलं पाहिजे. अरे कुंभमेळा ही पर्वणी येईल, कपिला षष्ठी ही पर्वणी येईल, एकादशी ही पर्वणी येईल, सूर्यग्रहण चंद्रग्रहण ही पुन्हा पुन्हा येणाऱ्या पर्वण्या आपल्या जीवनामध्ये. पण ज्या वेळा आई वडील आपल्यातून निघून जात आहेत आणि त्यांच्या नावानं श्रद्धा घालण्याची वेळ येते, ही पर्वणी त्या मुलाच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा कधी येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे करिता ते पारावणे, के माता पिता मरणे अंकित जे दिवस. अरे जर आपण वडील गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये श्राद्ध घालत असेल, पिंडदान करत असेल, द्रव्यदान करत असेल, अन्नदान करत असेल, वस्त्रदान करत असेल, अरे ज्ञानदान करत असेल, तर तुकाराम महाराज म्हणतात, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. हा श्राद्ध आहे, अतिश्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. वडील नावाचं छत्र हरपून 1 वर्ष पुण्यत्वाकडे गेलेलं आहेत, त्यांच्या पश्चामध्ये संबंध हा परिवार आहे. कैलासवासी हरिभक्तीपरायण सोपान काका गाजरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी आपतेष्ट नाते दुःखांकी शोकाकुल परिवार हा संबंध परिवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या पश्चामध्ये एक मुलगा आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत, मुली आहेत. अविनाश सोपान गाजरे बाबांचे काकांचे चिरंजीव आहेत. काशीनाथ रंबाजी गाजरे भाऊ आहेत. खऱ्या अर्थाने आम्ही ज्यांना नाना म्हणतो, नाना खऱ्या अर्थाने बंधू आहेत. वेणुबाई बाजीराव खालकर हे त्यांच्या बहीण आहेत, आणि ह्या 3 मुली आहेत. भाग्यश्री ताई आहेत, अर्चना ताई आणि ललिता ताई आहेत. या 3 मुली, एक भाऊ, एक मुलगा आणि एक बहीण. आणि आमच्या विश्वनाथ भाऊ सगट संबंध हा भाऊ आहेत त्यांचे, ज्यांच्या आग्रहास्तव ही सेवा माझ्या वाट्याला आली. ते आमचे बाळानाना असतील, विश्वनाथ भाऊ असतील. आणि संबंध हा वारकरी संप्रदायावरती अर्थात खऱ्या अर्थाने आमच्यावरती नितांत प्रेम करणारा हा संबंध दिंडीतला परिवार आहे. आम्ही कुठे जरी असलो तरी या गाजरवाडीच्या दिंडीत हक्कानेच कीर्तन करावं लागतं. कीर्तन घेतलेलं असतं तरी ते टाळावं लागतं, ह्या दिंडीमध्ये कीर्तन करावं लागतं. असं म्हणतात ना, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, प्रेम प्रेम राहत. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सबसे ऊंची प्रेम सगाई. अरे याचा याला बेस देणार, सगळा मोकळा आवाज होतो. म्हणून प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. आपण संबंध वारकरी मंडळी आहोत आणि एका वारकऱ्याची सेवा करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. आपण तर प्रत्येक जण प्रपंचासाठी झटतोच ना.
आणि जर प्रपंचासाठी झटत असेल तर या प्रपंचाने आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख सोडून काय दिलं? अरे परमार्थ करता आपण कधीतरी प्रयत्न करावा. आम्ही आता गाडीमध्ये सोबत होतो, असाच विषय चालत असताना प्रपंचामध्ये माणसाने स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आणि परमार्थामध्ये आबाने सांगितलं की घाय करावं लागते. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी. करावी तातडी. महाराज, अरे परमार्थामध्ये घाय करावी आणि प्रपंचामध्ये धीरे धीरे माणसाने जावं, पण उलट आहे. परमार्थामध्ये माणसं खऱ्या अर्थाने दम धरतात. आपण म्हणलं ना दिंडीत चला जाऊ ना, वारीला चला ना जाऊ ना, बरेच माणसं असे जाऊ जाऊ म्हणता म्हणता ते निघून जातात पण वारीला जात नाही. अरे आम्ही समुद्रावर गेलो, समुद्रावरती गेल्याच्या नंतर एक मनुष्य कपडे काढून उघडा होता सोमनाथ महाराज. त्याला आम्ही विचारलं का रे रामभाऊ का आंघोळ करत नाही? तो म्हणे काय नाही, एवढ्या लाटा शांत झाल्या का मी आंघोळच करणार आहे. अरे समुद्राला लाटा कधी शांत होत नाही, आंघोळ करून घे. तसं आयुष्याचा शेवटचा क्षण कोणता येईल सांगता येत नाही, परमार्थ करून घे. परमार्थ केला पाहिजे. अरे परमार्थ करणाऱ्या माणसाने सुद्धा परमार्थ केला पाहिजे आणि प्रपंच करणाऱ्या माणसाने सुद्धा प्रपंच केला पाहिजे. पण उलट आहे, प्रापंचिक लोक कीर्तनकाराला लाजवेल असा परमार्थ करतायत आणि कीर्तनकारांनी संसार थाटलेले. सर्वसामान्य लोक इतका परमार्थ चांगला करतात महाराज का त्यांना जर विचारलं तर का हो सकाळी सकाळी तुम्ही कीर्तनाला आले? महाराज काय नाही, सगळा नित्यनेम करून आलो, काकडा घेऊन आलो, हरिपाठ करून आलो, सगळं करून आलो. मी नेहमी एक वाक्य बोलत राहतो, कीर्तनकार होणं सोपं आहे का वारकरी होणं सोपं आहे? बाबराव दादा, आपलं जरी उत्तर वारकरी होणं सोपं असेल तर पण कीर्तनकार होणं सोपं आहे. एक टाचन पाठ केलं की कीर्तनकार होता येतं आणि अशाच कीर्तनकाराला जास्त तारखा यावा. मी एका कीर्तनकार, चांगला प्रसिद्ध कीर्तनकार आहे, त्याला मी एक वही आणि पेन दिलं आणि त्याला ब्रह्मशब्द काढायला लावला. ब्रह्मशब्द काढायला लावल्याच्या नंतर तो 15 मिनिटं थांबला आणि मला म्हणाला, गोरख महाराज हला मय का मला हा एवढं फक्त सांगा. अरे जिथं कीर्तनकाराला ब्रह्मशब्दही काढता येत नाही त्यांच्या तारखा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने लोक तयार आहेत. अरे कीर्तनकाराने काय करावं? भक्ती, ज्ञान, वैराग्य कीर्तनामध्ये सांगावं. वेद, शास्त्र आणि संत याच्या विचाराच्या आधाराने समाजाच्या मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्म्याकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराने करावं. अरे गायीनं जर शेण खाली टाकलं तर शेण जर माती घेऊन उठत असेल आणि आपलं कीर्तन जर काहीच घेऊन उठत नसेल तर आपण गायीचं शेण त्याच्यापेक्षा बरं ना. कीर्तन काहीतरी घेऊन उठलं पाहिजे. कीर्तन काहीतरी कीर्तनामधून बोध घेऊन गेलं पाहिजे. आज आपण आदरांजली देण्यासाठी उपस्थित आहोत याचं मला भान आहे. अरे दोन गोष्टीला माणसाने कधी विसरायचं नाही. दो बात को तुम मत भूलना जो चाहे कल्याण, एक मौत को तुझे श्री भगवान. एक मरणाला विसरायचं नाही आणि एक देवाला विसरायचं नाही. जे लोक देवाला विसरतात ते उन्मत्त बनतायत आणि जे लोक मरणाला विसरतात ते विलासी बनतायत. अरे जे लोक मरणाला विसरतात ते विलासी बनतात आणि जे लोक देवाला विसरतात ते उन्मत्त बनतायत. मग आता जेवढे जेवढे लोक आहे ते देवाला विसरले असं समजून चालायला पाहिजे की नाही? विसरली तया थोर झाली. आणि मरणाला विसरू नका आणि देवाला विसरू नका. मरणाला का विसरायचं नाही आणि देवाला का विसरायचं नाही? मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले मा डोळा तो झाला सोळा. आपुले मरण पाहिले मा डोळा तो झाला सोळा. आनंदे दाटली ते त्रिभुवने, आनंदे दाटली ते त्रिभुवने. अरे आपुले मरण, तुकोबराय महाराज म्हणतात की माझं मरण मी माझ्या डोक्यावर टांगलेलं आहे म्हणून मी सावध आहे. अरे जे जे लोक मरणाला विसरले ते बेसावध आहे. माणसाने वीर कधी खोदली पाहिजे? माणसाने वीर कधी खोदली पाहिजे? तहान लागेल तेवढा वीर खोदली पाहिजे.
कधी खोदली पाहिजे? अगोदरच खोदली पाहिजे. अरे असं म्हणतात शास्त्राचं वचन आहे, नकूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्नीनाम गृहे. अरे ताण लागल्यानंतर वीर खोदणारा जसा मूर्ख आहे, तसं पूर्ण आयुष्य निघून गेल्यानंतर सावध होणारा मूर्ख आहे. सावध माणसांनी कधी झालं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतायत, सावध त्या गुन्हेगारे नभा. अनेकांची दहन डोळ्यानं पाहिलं भल्या माणसात, तरीही सावध होत नाही. अरे मरण आपल्या दारात आहे, काळ आपल्या समोर आहे. आपण मरणाला विसरलं नाही पाहिजे. आपण प्रमाण नेहमी म्हणतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. स्वभावता माणसं मरणाला विसरतायत. मरणाला विसरू नका. तू कोबराय बोलतायत, काही विसरली मरण बापुडी, मरण बापुडी. काही विसरली मरण बापुडी, मरण. काही असे गोडी लागली से. देवाला विसरू नका, एक मरणाला विसरू नका. सोपं सांगू का? देवाला खरंच विसरलं नाही पाहिजे. अनमोल किमतीचं शरीर जर परमात्म्याने तुमच्या हातामध्ये दिलं असेल तर देवाला का विसरता? जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जग जीवन किती गोडे हो. जेने हा जीव दिला दान. दान शब्दाखाली अंडरलाईन करा. अनमोल किमती शरीर देवाने तुमच्या हातात दिलं. देवी दिला देह भजना गोमटा. देवी दिला देह भजना गोमटा. तो या झाला तो या झाला देह भजन मोठा. देवी दिला देह भजन मोठा. अरे नारळाला डोळे दिसत नाही, कपाला कान आहे ऐकता येत नाही, सुईला नाक आहे श्वास घेता येत नाही, टेबलाला पाय चालता येत नाही. यातलं मनुष्याला देवाने काय कमी दिलंय हो? आबाने फार गोड प्रमाण दिलं ना, अगदी पोषक दिलं. जेने हा जीव दिला दान दिलाय. काही पैसे घेतले का आपल्याकडून देवाने? बरेच लोक समाजामध्ये आबा देव मानतच नाही. एक व्याख्यान देणारा शाळेवरती गेला, आम्ही त्याची गाठ घेतली. किती गोड व्याख्यान केलं. व्याख्यान कशावरती दिलं माहिती का? या जगतामध्ये देव नाही, या जगामध्ये देव नाही, या जगामध्ये देव नाही, या जगामध्ये देव नाही. इतकं ठासून सांगितलं. जगामध्ये देव नाही इतकं ठासून सांगितल्याच्या नंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या. 2-2 मिनिटाला तो टाळ्या घ्यायचा. आम्ही त्यांना विचारलं का हो खुशाल टाळ्या वाजवता तुम्ही देव नाही म्हणलं तरी? ते म्हणे महाराज बोलतोच इतका गोड ना. माणसं बोलायला फार गोड असतात. व्याख्यानामध्ये बोलतो जगामध्ये देव नाही, जगामध्ये देव नाही, जगामध्ये देव नाही. आम्ही त्याला विचारलं का हो किती गोड बोलतायत ना, आम्हाला एवढं चांगलं बोलता येत ना, तुम्ही कसे एवढे गोड बोलता? त्याने दिलेलं उत्तर येतो, म्हणतो महाराज देवाची कृपा. म्हणजे देव नाही जगामध्ये, त्याच्यावरती व्याख्यान देतो आणि शेवटी म्हणतो की नाही देवाची कृपा. देव मानला पाहिजे. या जगामध्ये देव नाही. अरे वृक्षाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. अरे आपली पापणी सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. आपला पाऊल सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. जिथे जातो ते तुम्हा वाह क्या बात है, बहुत बढ़िया. जातो ते तुम्हा
ते त्याच्या सत्तेशिवाय काय चालेल महाराज. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय या जगामध्ये. अरे आम्ही एका माणसाला विचारलं, का रे बाबा देव नाही म्हणतो आणि तू चालतो कसा. त्याने उत्तर दिलं, चाले हे शरीर पायाचे असत्ते. अरे पायाचे असत्ते, पण पाय टाकल्यासाठी तुम्हाला देवाची कृपा लागेल ना. अरे देव मानत नाही. मी त्याला त्या व्याख्यान करण्याला म्हटलो, हे बघ तू देव मानत नाही हे तर मान्य आहेत मला. देव मानत नाही, पण तुला देवानी मानलंय हे मात्र महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुला देव मानणार नाही त्या दिवशी तुझ्या दारामध्ये गर्दी झाल्याशिवाय राहणार. देवाला मानलं पाहिजे. एक शिक्षक खूप नास्तिक होते. शाळेमध्ये विद्यार्थ्याला सांगत होते, या जगामध्ये देव नाही, या जगामध्ये देव नाही, एक जगामध्ये देव नाही. असाच वारकऱ्याचा पोरगा शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक नास्तिक होते, देव जगामध्ये मानत नव्हते. शाळेमध्ये तो पोरगा गेला. शिक्षक येण्याच्या अगोदर फळ्यावरती सुंदर गणपतीचं चित्र काढला. गणपतीचं चित्र काढल्याच्या नंतर शिक्षक आले, शाळा भरली, बेंचवरती मुलं बसले आणि शिक्षकांनी फळ्यावरती गणपतीचं चित्र काढलं. गणपतीचं चित्र काढल्याच्या नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणायला लागले, का रे एवढं सुंदर चित्र फळ्यावरती कोणी काढलं. त्यावेळेला एकही विद्यार्थी बोलायला तयार नाही. का रे रामू तू काढलं का. म्हणे मी नाही काढलं. का रे संपत तू काढलं का. म्हणे मी नाही काढलं. का रे गणेश तू चित्र काढलं का. म्हणे तू मी नाही काढलं. का रे छगन तू चित्र काढलं का. छगन म्हणे मला चांगलं चित्र येत नाही, मी काढू शकत नाही. कोणी चित्र काढलं रे. सर माहित नाही. पण शेवटचा बेंचवरचा पोरगा उभा राहिला, सर चित्र कोणीच काढलं नाही, चित्र आपोआप निघालं. सर म्हणे मूर्ख आहेत पोरं तुम्ही, चित्र आपोआप निघू शकत नाही. नाही ना सर आम्ही स्वतः पाहिलं. म्हणे काय पाहिलं तू. काय नाही म्हणे, एक खडू उठायचा गणपतीचं उदर काढायचं, एक खडू उठायचा गणपतीची सोंड काढायचा, एक खडू उठायचा गणपतीचे डोळे काढायचा, एक खडू उठायचा उंदीर काढायचा, एक खडू उठायचा मोदक काढायचा. शिक्षक म्हणले मूर्ख आहे तुम्ही. अरे गणपतीचं चित्र काढण्यासाठी एखादा करता असेल ना. विद्यार्थी उभा राहिला आणि विद्यार्थी सांगायला लागला, सर गणपतीचं चित्र काढण्यासाठी जर एखादा करता लागत असेल तर आशिया खंड, आशिया खंडातला हा जम्बूद्वीप, जम्बूद्वीपातला हा देश भारत देश, या भारत देशातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला आपला हा जिल्हा, आपल्या जिल्ह्यातला हा तालुका, आपल्या तालुक्यातलं हे गाव, आपल्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळाचा हा वर्ग आणि या वर्गातला हा फळा. आणि या फळ्यावरती जर चित्र काढण्यासाठी एखादा करता लागत असेल, तसं विश्वाचं चित्र काढण्यासाठी एखादा देवरूपी करता नकोय का. ओ हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट टाळ वाजवा, टाळ वाजवा. मैं जाना सर्वत्र समाना. या जगामध्ये देव नाही. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. एखाद्याच्या जीवनामध्ये सुख माणूस एखादा उपभोगत असेल तर समजून चालायचं की याच्या जीवनामध्ये कर्म चांगला आहे. एखादा माणूस जीवनामध्ये दुःख उपभोगत असेल तर समजून चालायचं की याच्या जीवनामध्ये नक्की वाईट कर्म आहे. चांगल्या कर्माची फळं चांगली आहेत, वाईट कर्माची फळं वाईट आहे. जे हा मृत्यूलोक आहे राजा, या मृत्यू लोकामध्ये असं नाही आजोबाने करायचं आणि नाताने फेडायचं. हा मृत्यूलोक आहे, हा कलियुग आहे. एका हाताने करायचं आणि दुसऱ्या हाताने लगेच भरायचं. जैसे जाचे करे तैसे फळ दे तोरे ईश्वर, जगी जीवन जैसे जाचे करे तैसे फळ दे तोरे ईश्वर, जैसे जाचे करे तैसे फळ दे तोरे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्यालक. सोड सोड माया तारी
गमतीनं सांगून जाईल. दोन व्यापारी होते, रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालत असताना महागडी गाडी आहेत, हातामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये लॉकेट आहेत, पैशाच्या बॅगा भरलेल्या आहेत. आता रात्रीचा समय आहे, घाटाचा रस्ता आहे, जाण्यापेक्षा एक आपण करूया. म्हणजे काय करायचं, रस्त्यानं चालणारे माणसं एका ठिकाणी मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांच्या घरी हे मुक्कामाला नाही थांबले. मोठा बंगला पाहिला, कोटीचा बंगला, लाखाचं बाथरूम, 2 लाखाचं कुत्रं दारात आहे आणि बंगल्यावरती लिहिलेलं आहे कुत्र्यापासून सावध. त्या बंगल्यावरती मुक्कामाला गेले. मुक्कामाला गेल्याच्या नंतर शेवटी तो मनुष्य दारातून बाहेर आला आणि आल्याच्या नंतर विचारलं, रामराम श्यामश्याम झाला, कुठले आहात, कुठून आला, सर्व वृत्तांत सांगितला. आणि सांगितल्याच्या नंतर सांगितलं, बाबा तुम्ही इथे थांबा. मुक्कामाला थांबा म्हटल्याच्या नंतर थांबले बा ते 2 प्रवासी. आता प्रवासी थांबल्याच्या नंतर शेवटी तो माणूस म्हणायला लागला, अरे बाबा तुम्ही इथं झोपा, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. पण त्याच्या गळ्यातलं लाकीड दिसलं, अंगठ्या दिसल्या, मनामध्ये संकल्प विकल्प येऊ लागले. गावामध्ये गेला, मारेकऱ्याला फोन केला, अरे एक काम कर, आपल्या घरी 2 माणसं आलेले आहेत, प्रवासी आहेत, गळ्यात लाकीट आहे, हातामध्ये अंगठ्या आहे, महागडी गाडी आहे, तू एक काम कर, यांचा रात्री पहाटे 3 वाजता काटा काढायचा आहे. फोन झाला, सर्व झालं. सर्व झाल्याच्या नंतर या माणसाने त्यांना रूम खाली करून दिली. खाली करून दिल्याच्या नंतर शेवटी त्या मारेकऱ्याने ठरवलं 3 वाजता यांना मारायचं आहे. 3 वाजता मारायचं म्हटल्यानंतर शेवटी तो मारेकरी सुद्धा सावध झाला. पण या मालकाचे 2 मुलं रानात गेलेले होते. रानातून 3 वाजता घरी आले. आमच्या जागेवर कोण झोपलं म्हणून त्यांना उठून दिलं. मग आता हे प्रवासी ना, वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. अरुणोदय झाला, त्यांना असं वाटलं आता आपल्या रस्त्याला चालायला अडचण नाही. रस्त्याला चालायला लागले. चालायला लागल्याच्या नंतर त्या 2 प्रवाशांचे 2 व्यापारी होते, त्यांच्यावरचं संकट गेलं आणि ते संकट याच्या मुलांवरती आलं. तो मारेकरी बरोबर 4 वाजता आला. 4 वाजता आल्याच्या नंतर त्यांना गोळ्या घातल्या, धडधड धडधड त्याला आवाज केला आणि जागा झाला तो बाप. जागा झाल्याच्या नंतर पाहिलं तर पाहिल्याच्या नंतर त्याचे 2ही मुलं जागेवरती मरून भस्मसात झालेले होते, मरून गेले होते. शेवटी त्याला कर्माचा कंटाळा आला, जीवनात उद्विग्नता प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्याच्या नंतर असं म्हणतात ना, पिता देखता पुत्र मरे आणि पुत्र देखून पिता झुरे, ही अवस्था झाली. गुडघ्यामध्ये डोकं घालून रडायला लागला. रडता रडता तोंड बडवायला लागला, ए पांडुरंगा, असं माझ्या जीवनामध्ये काय चुकलं की माझ्या मुलांना माझ्या देखता मारावं लागलं. तो मनुष्य रडायला लागला. रडता रडता नाथ महाराजांची भेट घेतली. नाथ महाराजाला म्हणायला लागला, नाथ महाराज, असं माझ्या जीवनामध्ये काय चुकलं की माझे मुलं माझ्या देखता मेले. नाथ महाराजांनी उत्तर दिलं, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले उपजले मेले किती गोड. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. एक उदाहरण मी गमतीनं सांगत राहतो. एक मनुष्य, बापाचं आणि मुलाचं भांडण झालं. सहजासहजी बापाचे आणि मुलाचे भांडणं होत आहे. पण माझं मत असं, आपण संस्कार द्यायला कमी पडलोय. अरे बापाचं आणि मुलाचं, जिथं बापाला देवता मानल्या जातं त्याच बापाच्या कंबरड्यात लाथा घातल्या जातात. आपण इथे संस्कार द्यायला कमी पडलो. पैसा भरपूर आहे, गडगंज श्रीमंती आहे. एक उदाहरण सांगत राहतो. मागे इंदूरची घटना आहे. अरे बाप मरून महिना झाला, आई वारून 20 दिवस झाले, त्यांना वाटी लावायला कोणी नव्हता. आबा शरीराची दुर्गंधी सुटली. शेवटी ती दुर्गंधी गावात पसरली. नगरपालिकेचे लोक नाकातोंडात बोळे घालून त्यांची विल्हेवाट लावली आणि शेवटी त्यांच्या मुलांना अमेरिकेत 50 लाखाचं मुलाला आणि बायकोला पॅकेज आहे. फोन केला, अहो तुमचे आई वडील इथे मरून पडले. नगरपालिकेच्या लोकांनी त्यांची विल्हेवाट लावली. त्यांनी तिकून फोन केला. त्यांनी सांगितलं, मला 50 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे, काय लागल तेवढे पैसे फोन पे गुगल पे करतो. त्यांना चंदनाच्या लाकडा झाला, मला यायला वेळ नाही. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया,
आई बापाला मानायचं नाही. शेवटी मुलाने सांगितलं चंदनाच्या लाकडा झाला, आम्हाला यायला वेळ नाही. किती वाईट घटना आहे. मुलांना संस्कार द्या. आज अलीकडे जे आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो ना, आपण सगळे परमार्थिक लोक त्या सप्त्यांमध्ये अडकून बसलो. काय होतं, मोठे मोठे सप्ते करून काहीच होत नाही. शेवटी भांडणं होतं, त्याच्या पलीकडे काय होतं. अरे सप्ते करण्यापेक्षा बालसंस्कार शिबिर करा. आता आमचे दोन्ही महाराज आहे, इकडे महाराज उभे आहेत, इकडे महाराज आहे. आम्ही बालसंस्कार शिबिर करतो. कित्येक महाराज लोक पाहिले, महाराज महिनाभर बालसंस्कार शिबिरामध्ये एक कीर्तन सुद्धा घेत नाही. एवढे महाराज लोक त्या बालसंस्कार शिबिरावरती प्रेम करतायत, पण आम्ही त्याच्यापासून बाजूला झालोय. आम्ही सप्त्याकडे वळालोय. मोठे मोठे सप्ते करतो. सप्त्या करून काय होतं बरं, भांडणं होतं. त्याच्याबरोबर काय निघतं त्या सप्त्यातून. अरे 100 सप्ते एका बाजूला आणि एक बालसंस्कार शिबिर एका बाजूला. काय होतं ते सप्ते करून. टाळ्या वाजवणारे तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही म्हणतो नाही त्या सप्त्याची 5,000 वर्गणी द्यायची. अरे बालसंस्कार शिबिराला दे ना दादा 100 रुपये. मुलांना आम्ही मुलांना जन्माला घालायला आम्हाला वेळ आहे, पण आम्हाला संस्कार द्यायला वेळ नाही. त्या घरामध्ये संस्कार दिले पाहिजे. अरे लिंबाची काडी जर वल्ली असेल तर ती वागते, वाळल्यानंतर वाकत नाही. चिखलाचा गोळा जसा आकार दिला का तसा बनतो, वाळल्यानंतर आकार बसत नाही. तसं लहान मुलांना वेळेतच संस्कार द्या. नंतर पश्चाताप केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. तोंड जोडायला सुद्धा मशीन भेटायचं. संस्कार दिले पाहिजे आपण. संस्कार त्याला म्हणतात, बापाच्या तोंडातली बिडी मुलांनी पाहिलं का त्या दिवशी बापाने तोंडातली बिडी खाली टाकून दिली पाहिजे. त्याला संस्कार म्हणतात. आणि बाप जर म्हणत असेल तर एवढी बिडी पेटून आणि पोरा काय संस्कार बोलायला लागणार आहे. हो वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. सिद्धांचं लक्षणी साधकाची साधना ठरते. मोठ्यांचा धर्म, मोठ्यांचा वागणा लहान्यांचा धर्म ठरतो. संस्कार वेळेत मुलांना दिले पाहिजे. बापाचं मुलाचं भांडण झालं आबा, आणि भांडण झाल्याच्या नंतर पोरगा बापाला म्हटला याला एक तर मारलं पाहिजे, नाही तर वृद्धाश्रमात टाकलं पाहिजे. बापाचा हात धरला, नदीवरती फराफरा वडत नेलं. वडत नेल्याच्या नंतर बापाला सांगितलं, बाबा आज इतकी सुंदर पर्वणी, एकादशीचा दिवस आहे. एकादशीच्या दिवशी मला तुम्हाला या गंगेमध्ये स्नान घालायचं. एका घाटावरती गंगेवरती स्नानासाठी नेलं. स्नानासाठी नेल्याच्या नंतर मोबाईल काढला, कपडे काढले, चष्मा काढला, पैसे काढले, लाकीट काढला, अंगठ्या काढल्या, नदीच्या काठावर ठेवलं. गुडघ्यातल्या पाण्यात त्या पोराने बापाला नेलं. गुडघ्यातल्या पाण्यात नेऊन थांबला नाही, कमरेतल्या पाण्यात नेलं. कमरेतल्या पाण्यातही नेऊन थांबला नाही, छातीतल्या पाण्यात नेलं. छातीतल्या पाण्यातही नेऊन थांबला नाही, खांदेतल्या पाण्यात नेलं. खांदेतल्या पाण्यातही नेऊन थांबला नाही. अशी मेन धार होती त्या भारीमध्ये. सोमनाथ महाराज बापाला नेलं. बापाच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. बापाला असं वाटलं आता मेल्याशिवाय पर्याय नाही. पोरगा आपल्याला मारण्यासाठी आलेला काळ आहे. शेवटी तो बाप म्हणायला लागला, अरे तू मारणारच आहे ना, फक्त ह्या घाटावर मारू नको, मला पलीकडल्या घाटावर मार. तसंच बापाला पाठीमागं आणलं. आणल्याच्या नंतर तो पोरगा बापाला अंगोली निर्देश करायला लागला, बाबा तुम्हाला या घाटावर मारण्यासाठी मी आणलंय, तुम्ही या घाटावर का नको म्हणले हो, पलीकडल्या घाटावर का म्हणले. तो बाप म्हणतो, अरे पोरा माझ्या बापाला सुद्धा मी याच घाटावर मारले. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. लोकांना वाटतं भाऊ आम्ही जे करतो ते देवाला दिसत नाही. असं नाही सोमनाथ महाराज. अंतरातली गोडी चाकून भावाची जोडी पाहणारा फक्त देव आहे. अंतरीची घेतो गोडी, गोडी बाबाची, गोडी बाबाची, गोडी गोडी सखून भावाची जोडी परमात्मा पाहतो. लोकाला असं वाटतं आम्ही जे करतो ना ते देवाला दिसत नाही. अरे आपण आपलं कधीतरी नेट बंद होतं, पण देव नेहमी ऑनलाईन राहतो. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे कानी, असं म्हणतात. देव चतुर जाणून अंतर वर्तत असे देव चतुर आहे बाबा. चतुरा तो शिरोमणी, त्याला सर्व कळतं. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र, काय काय केलं तर भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलं तर भल्या माणसा देवाला सार कळतय र.
फिट प्रमाण बसलं पाहिजे. किती गोड आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वे विश्वंभर परिहाराची न लगे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला पण असं वाटते महाराज, जे जे कर्म आपण करतो ते ते माणसाला भोगावाच लागतं. भोगतो न घडी संचितावा हो हो भोगतो करावे विज्ञानी समाधान करावे विज्ञानी समाधान एक वाक्य बोलू का. जे आपण पेरलं की ते उगवतं एवढं मात्र ध्यानात ठेवा. जे आपण जमिनीमध्ये टाकलं की ते उगत राहतं. जमिनीमध्ये तुम्ही मक्याचा दाना टाका त्याला कणीस येतं, बाजरीचा दाना टाका त्याला कणीस येतं, काहीही टाका जमिनीमध्ये जे टाकलं ते काहीतरी घेऊन उगवतं. जसं पेरलं तसं उगतं. आता इथं सगळी गर्दी जमली. तुम्ही म्हणाल बाबा हे सगळं कसं आहे, याचं उदाहरण म्हणून सांगू का. जसं पेरलं तसं उगवतं. आज आपण सगळेजण भजनी मंडळ एवढे भजनी, मला वाटत नाही मी कीर्तनकार झाल्यापासून एवढे कीर्तनाला आहेत म्हणून. आम्हाला हे टाबरं टुबरं संस्थेतले न्यावं लागतात. पण एवढे भजनी खऱ्या अर्थाने इथं उभं राहायला सुद्धा आबा जागा आहेत बघा. हे म्हणतात ना, प्रेम प्रीतीचे बांधले तेनं सुटे काही केले. आपल्याला सुद्धा तिथपर्यंत जावं लागतं. एवढं सोपं नाही महाराज. वारकऱ्यावरती प्रेम करणं फार कठीण आहे. आपण इथं सर्वजण खऱ्या अर्थाने उपस्थित आहोत. जे पेरलं ते उगवतं. तो कोबराय म्हणतात, एका बीजा केला नाश, एका बीजा केला नाश. मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजा मग भोगिले कणीस. जसं तुम्ही पेराल तसं उगल्याशिवाय राहणार नाही. पाप पेरलं तर दुःख मिळेल, सुख पेरलं पुण्य पेरलं तर त्याचं फळ आहे सुख. पण खऱ्या अर्थाने जे पेराल ते उगव, जे तुम्ही टाकलं की ते उगवेल. आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत या मदन भाऊ. आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत. आपण शेतकरी मंडळी आहोत तर आपल्याकडे धान्याची कोटी आहेत का बाबूराव दादा? धान्याची कोटी बघा. ज्या पेटीमध्ये आपण वरून टाकलं की ते खालून निघतं. तुम्ही मावशी बाजरी टाकताना त्याच्यात, बाजरी टाकल्याच्या नंतर खालून काय निघतं? बाजरीच निघते. वरून गहू टाकल्याच्या नंतर खालून काय निघतं? गहूच निघते. वरून जर तांदूळ टाकले तर खालून काय निघतं? तांदूळच निघतात. पण असं होतं कधी कधी, वरून जर तांदूळ टाकले तर खालून उडीदच निघतात. आम्ही खालून पुण्य, वरून पुण्य टाकतो, खालून पाप निघतं. असं का? एक मनुष्य माझ्याकडे आला, मला म्हणे महाराज आम्ही वरून तांदूळ टाकतो पण खालून सारखे उडीदच निघतात. त्याला मी सांगतो तांदूळ टाकणं बंद करू नको, उडीद संपून जातील आणि तांदूळ हाताला लागून जातील. पण लोक तांदूळ टाकतात, उडीद निघतात म्हणून थांबून जातात. गळ्यामध्ये माळ घालतात, वारी करतात, पंढरीची वारी करतात, अनाथ आश्रमाला दान देतात, वृद्ध आश्रमामध्ये सुद्धा जातात, गोशाळेला चाराही देतात, मोठा गंधही लावतात, आळंदी पंढरीची वारी करतायत. पण त्यांच्या जीवनामध्ये जर काही भेटलंच नाही तर ते माळ सुद्धा काढून टाकतात. वरून टाकीत राहा, वरून टाकीत राहा, टाकणं बंद करू नका. एक दिवस तांदूळ उडीद संपून जातील आणि तांदूळ हाताला आल्याशिवाय राहणार नाही. जन्मोजन्मी आम्ही जोडीयेली भक्ती, केले तुझी प्राप्ती. आम्ही केले तुझी प्राप्ती. जन्मोजन्मी तुझी प्राप्ती. काय आबा? वा, जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती. आणि खऱ्या अर्थाने जीवनामध्ये भक्ती. आज महाराजांनी काय केलं? प्रपंचाची वाट लावली पण देव सोडला नाही. सगळं महाराजांनी त्यागलं पण परमार्थाचा नाद सोडला नाही.
आज महाराजांच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला, सोमनाथ महाराज, बायको गेली, भाऊ गेला, मुलगा गेला, गाढवावरती धिंड काढली, पाटील कोपला, गावाच्या बाहेर हाकलून दिलं, पण परमार्थाचा नाद सुटला नाही. तुका म्हणे आलो शोषित संकटे, हा 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 तुका म्हणे आलो शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे. महाराजांच्या जीवनामध्ये संकट किती हो. पाटील कोपला, थांबले नाहीत. गाव कोपलं, थांबले नाहीत. अरे तुकाराम महाराजाकडे एक मंजिली वेश्या नाचत नाचत पाठवली तरी तिला तुकोबर म्हणतात. आई 108 वेळा महाराजांच्या अंगावरती यवन थुकला तरी त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुकाराम महाराज, नाथ महाराज त्याच्या दारात आहे. सगळे संकट साधू संत सोसत आलेले. कुणाला या परमार्थामध्ये आता परमार्थाला चांगले दिवस आले. आबा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे चांगले दिवस कोणालाच नाही. तरी आम्ही गाडीमध्ये येता येता एक विषय निघाला की एवढे पैसे त्या कीर्तनकाराने मागितले. मला सांगा ना, 61,000. आणि आम्ही सुद्धा इतके निर्लज्ज लोक आहे. महाराज का देतातच, का देतात त्याचं उत्तर सांगा. तुका तात्यातल्या वाड्यात त्यांनी 50,000चा बाबा आणला का सका तात्यातला वाडा म्हणतो. आपल्याला 10 वाढवास लागले पाहिजे. आमच्या वासुदेव महाराजांनी येता येता मला गाडीमध्ये सांगितलं, महाराज विदर्भाचं राहणं, मराठवाड्याचं गाणं, खानदेशचं खाणं आणि नाशिकचं देणं बराबरीच आहे. म्हणून आमचे खेटे महाराज विदर्भातून नाशिक मध्ये राहतात. विदर्भात सकाळचे कार्यक्रम नाही, खानदेशमध्ये सकाळचे कार्यक्रम नाही, मराठवाड्यात सकाळचे कार्यक्रम नाही. कार्यक्रम फक्त नाशिक जिल्ह्यात आहे. आणि नाशिक जिल्ह्यात आहे काय माहितीये तुम्हाला? माझ्या प्रभू रामरायाचा आशीर्वाद नाशिक जिल्ह्याला आहे म्हणूनच आहे. त्याच्याशिवाय हे सगळं नाही. महाराज म्हणतात बाबा जे पेरलं ते उगवतं. सांगू का साधं उदाहरण? खास कणगीतलं बी जमिनीमध्ये काढा सोमनाथ महाराज पेरण्यासाठी. जमिनीमध्ये खास कणगीतलं बी जर तुम्ही पेरण्यासाठी काढलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून एक आहे. खास कणगीतलं बी काढा पेरण्यासाठी. जमीन मात्र भुसभुशीत असू द्या. भुसभुशीत जमिनीमध्ये जर ते बी टाकलं तर ते कधी वाया जाणार नाही. तसं शुद्ध अंतकरण रूपी भूमीमध्ये नामस्मरण रूपी बियाची पेरणी केली की त्याला फळ चांगले येतात. अभंगाचं पहिलं चरण. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजाच्या पोटी, ओ शुद्ध बीजाच्या पोटी, शुद्ध बीजाच्या पोटी, शुद्ध बीजाच्या पोटी. की बाबा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध अंतकरण रूपी भूमीमध्ये नामस्मरण रूपी बियाची पेरणी केली की त्याला फळं येतात. फळे रसाळ गोमटी. कर्मरूपी बियाला एकच फळ आहे, ज्ञानरूपी बियाला एकच फळ आहे, यज्ञरूपी बियाला एकच फळ आहे, तसे नामरूपी बियाला अनेक फळ आहे. फळे रसाळ गोमटी. अरे कधी कधी फळं वाईट राहतात, बी वाईट राहतं पण फळ चांगलं राहतं. कर्मरूपी बिया आहेत, ज्ञानरूपी बिया आहेत, यज्ञरूपी बिया आहेत. विठ्ठल विठ्ठल जय विठोबा
म्हणतात की बाबा शुद्ध बीजा पोटी विकू दे, याला थोडं राहून द्यायचं. फळे रसाळ गोमटी अनेक फळे त्याला येत आहेत. त्यातलं पहिलं फळ अभंगाचं दुसरं चरण. देह दैवाचे मुखी अमृताची अमृताची वाणी देह देवाचे कारणे. नामस्मरण रूपी बियाला आलेलं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी. वाणी अमृतासारखी जर होत असेल तसं म्हणावं लागतं ना, पिकलिया वाचा राम नामे पिकलिया सेंद कडूपन गेले, पिकलिया सेंद कडूपन गेले, ऐसे आम्हा केले पांडुरंगे, ऐसे आम्हा केले पांडुरंगे. कामा प्रोदरक हिमालय गाई, कामा प्रोदरक हिमालय गाई. पिकली असेल कडूपण गेले. आज आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना, आम्ही आपल्या या परिसरामध्ये बाहेर जाताना सुद्धा आमच्या रविदास महाराजांना सोबत का नेतो माहिती का तुम्हाला? आमच्या आबांना सोबत का नेतो माहिती का? आबांचे जे कुणाच्याच प्रमाणे पाठ नाही ते आमच्या आबांचे पाठ. कीर्तनामध्ये कोण्याही कीर्तनकार असू द्या, पांडुरंग महाराज गिरी त्यांच्या आश्रमामध्ये, त्यांच्या सप्त्यामध्ये आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे संदीपान दादांचं कीर्तन होतं. स्वतः संदीपान दादांचा ढोक महाराजाला फोन केला आणि ढोक महाराजांनी रविदास महाराजांना फोन केला की रविदास महाराज तुम्ही संदीपान दादांच्या कीर्तनाला जा, कारण ते चौकड्याचे प्रमाण फक्त आवाज म्हणतात. केवढं मोठं भाग्य आहे महाराज, आपल्या परिसरामध्ये एवढी रत्न आहेत आणि आपण बाहेर हुंगायला जातो. अमुकाना तमुकाना कशासाठी हे सगळं? अरे तुझं आहे तुझं पाशी आणि परी तू जागा चुकलास, हे सगळं आहेत. आबांच्या ज्या गाण्यातला भाव आहे ना, म्हणण्याचा जो भाव आहे ना, तो अगदी शुद्ध आहे. कीर्तनकार मोठा असो वा कीर्तनकार लहान असो, तेवढ्याच ताकदीनं त्या कीर्तनकाराला साथ करणं हे फक्त आमच्या रविदास महाराजांकडून शिकावं. छोट्या कीर्तनकाराला 1-2 वर्षामध्ये ते अगदी मोठं बनवतात. त्याचे उदाहरण आम्ही अनंत पाहिले. आबांचा स्वभाव म्हणजे अगदी साधा आणि सरळ. कधी आडी ठेवून हा माणूस जगला नाही. अरे कशासाठी आडी ठेवून जगायचं आहे? 5-25 वर्षामध्ये सगळ्याचा खेळ खलास होणार आहे. 5-25 वर्षाच्या खेळासाठी आपण संप्रदायाचा खेळ करतोय. 5-25 वर्षाच्या खेळासाठी आम्ही धर्माचा खेळ करतोय का? अमरपट्टा थोडा घेऊन आलो? अरे नाती सांभाळले पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, शालीनता ठेवली पाहिजे, कुणाच्या सुख दुःखामध्ये गेलं पाहिजे, निस्पृह सेवा केली पाहिजे. मुखातून गेलेला राम, निस्वार्थ केलेलं काम कधी वाया जात नाही. चांगलं कर्म करणारा माणूस जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यासारखा असतो. कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो तरतो. अनंत उदाहरण खऱ्या अर्थाने आपण पाहत असतो. मुखी अमृताची वाणी, वाणी अमृतासारखी असली पाहिजे. एक वाक्य बोलू का? बसणारे मंडळी तुम्ही आहात म्हणून. आपल्या जीवन जगत असताना तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, महाराज तोंड सांभाळलं पाहिजे. तोल काय सांभाळ, तोंड सांभाळलं पाहिजे. एक वाक्य फक्त सीतामाया लखनजीला बोलली होती. काय? मर्म बेलक सीता बोला, हरि प्रेरित मन लक्ष्मण डोला. मर्म भेदक एक वाक्य बोलली. लखनजी, तुमच्या भावाला बाण लागला, बाण लागल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जात नसेल, तुमच्या मनामध्ये काहीतरी विकल्प आला. माझा अभिलाष धरुणी म्हणे, तू वनास आला सेवक होणे, रामे राक्षसा वदिला वनी, तू मज पत्नी करू पाहसी. हे उदाहरण जे सांगतो ना, ते सगळं नांदूर मधमेश्वरचं आहे. मारीच मामा हरणाचं रूप घेऊन नांदूर मधमेश्वर मध्ये आला. इकडं बाण लागलेला आहे. धाव लक्ष्मणा म्हणून आवाज गेला पंचवटीमध्ये. सीता मैया म्हणते, भाऊजीचा घात झाला, भाऊ तुमच्या बंधूचा घात झाला, भाऊजी तुम्ही गेलं पाहिजे. लखनजी म्हणतात, काय वहिनी काय बोलता?
अरे याच नाशिकमध्ये खर दूषण नावाच्या राक्षसांचा नित्पात केलाय. 14,000 राक्षसांचा ज्या प्रभूने नित्पात केलाय. प्रभूला कसा बाण लागेल. पण माझा विभाव तुमच्या सोबत बाबा, ही जर तुमची लखनजी गलिष्ठ इच्छा असेल तर ती कदापि पूर्ण होणार नाही. एक वाक्य आबा देवापासून, एक वाक्य वाईट बोलली पण देवापासून बाजूला गेली. आपण दिवसातून किती किती वेळा वाईट बोलत असेल ना, म्हणून चांगलं बोला. अमृतासारखी वाणी ठेवा. मधुरा वाणी ओठी मधुरावाणी बोटी आ मधुरावाणी बोटी तुका भाने वावा बोटी भाने वावा बोटी येथे उपकारा सारे येथे वाणी आली राहिली पाहिजे. गाण्यातला भाव आमचे वासुदेव महाराज असतील, आमचे गजानन बाबा असतील, आमचे रविदासजी आबा असतील, वाणी अमृतासारखी झालेले. अरे 40 वर्षापासून जो माणूस ढोक महाराजांच्या सोबत रामायणामध्ये सारखं जर राम राम म्हणत असेल तर वाणी अमृतासारखी होणारच ना. नामस्मरण रूपी बियाची पेरणी जर शुद्ध अंतकरण रूपी भूमीमध्ये जर केली तर त्याला पहिलं फळ येतं बरं का, मुख्य अमृताची वाणी. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून परमार्थिक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. पण आपण प्रापंचिकाकडे लावतो. प्रापंचिकाचं वर्णन करण्यासाठी एवढे तुकाराम महाराज खाली येऊन बोलू शकत नाही. हा जो परमार्थिक भाव आहे, कार्यकारण भाव संबंध. पण काय होतं, मुलगा चांगला असला का पोर लगेच तिथं प्रमाण लावून देतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराजाला या बीजाचा आणि फळाची काय गरज आहे सांगायची. अरे नामस्मरण रूपी जीवनामध्ये बीज जर असेल, अनेक फळं त्याला येतात. त्यातलं पहिलं फळ आहे मुख्य अमृताची वाणी. किती गोड आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचे भजन विश्व आमचे बोधे बाबांनी भजन म्हणावं, आमच्या बंकट स्वामी महाराजांनी भजन म्हणावं आणि ज्ञानोबराची समाधीने डोलावं. काय अंतकरण असेल महाराज, काय वाणी असेल. आजही आमचे बोधे बाबा जर भजन करायला लागले तर असं वाटतं का तुकाराम महाराजच भजन करतात. बोधे बाबांना ज्यांनी पाहिलं ना ते भाग्यवान समजा. तुकोबराच्या काळातले लोक म्हणत होते भाग्य आम्ही तुका देखीला. आज आमच्या मारुती बाबांना आणि बोधे बाबांना जर पाहिलं तर आम्हाला 5-25 वर्षांनी म्हणावं लागेल आम्ही भाग्यवान आहे. आम्ही बोधे बाबांना, वैद्य बाबांना आणि कुरेकर बाबांना पाहिलं. बाबांच्या चाली सुद्धा इतक्या गोड होत्या. आज आमचे परमेश्वर बाबा भजन करतात, किती भावतं मारत. बाबांच्या अशा चाली. एक चाल मला फार आवडते आमच्या परमेश्वर बाबांची. धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निदान निले पंढरी, निदान निले पंढरी, निदान निले पंढरी, धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, पुंडलिका बहु बरे केले. आता चाली सुद्धा लोप पावत चालल्या. मी काल्याच्या कीर्तनात राधेचा आणि कृष्णाचा विषय सांगत होतो आबा. आणि मी म्हटलं राधा हे पार्ट फार सुंदर आहे महाराज, फार पवित्र आहे. भागवतामध्ये शुकाचार्याने राधा शब्द सुद्धा उच्चारला नाही. राधा शब्द जर शुकाचार्याने उच्चारला तर शुकाचार्यांना सुद्धा समाधी लागत होते. त्या गायकांनी प्रमाण दिलं. किती पाहिले आम्ही गवळणी तू एकच नंबर, कशी सुंदर दिसतेस ग राधा गवळाची सुंदर. ह्या गवळणी आम्हाला म्हणावं लागतं. अरे आमच्या बोधे बाबांच्या गवळणी आमचे वैद्य बाबा एक साल इतकी गोड म्हणायचे. गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला, ते कोणी जगदीश धावला गोप घेऊन कन्हैया सरसर परता, कन्हैया सरसर परता. नको वारताये, नको वारताये तुझा सदा घरा कैसे तुझा सदा वाणी अमृतासारखी झाली का हे गोड लागतं महाराज. आमच्या रविदास महाराजांनी कीर्तनामध्ये प्रमाण म्हणत राहावं, स्वतः कीर्तनकाराने सुद्धा ऐकत राहावं. वारकरी संप्रदायाचे उच्च कोटीचे परमार्थिक संबंध जेव्हा देशाला आणि धर्माला समर्पित केलेले आमचे गुरुवर्य संजय महाराज पाचपर सुद्धा त्यांच्या गायनाची इच्छा करतात. परिसरात आले का अरे गोरं गायला कोण आहे रे. आपण म्हणलं ना बाबा रविदास महाराज जगदाळे, अरे वा मग तर खूप चांगला योग आहे आज.
म्हणजे बाबा सुद्धा जे आवडीने ज्यांचं नाव गातात ना ते आमचे रविदास महाराज वाणी अमृतासारखे असले पाहिजे. एक वाक्य बोलू का ज्ञानोबरायचं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्धवट बोलू नये, वेगाने बोलू नये, आशास्पद बोलू नये, निंदेचं बोलू नये, चहाडीचं बोलू नये, अर्धवट बोलू नये, वेगाने बोलू नये, संशयास्पद बोलू नये, टाकून बोलू नये. तुम्ही म्हणाल महाराज असं बोलू नये, असं बोलू नये, असं बोलू नये, मग कसं बोलावं? माऊली म्हणतात तैसे साचाने मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली म्हणतात असं बोलावं, कसं बोलू नये? आटू वेगू आणि विंदानू आशा शंका प्रतारणू संन्यासिली गुणू ज्या वाचा. असं बोलू नये, कसं बोलावं? मुखी अमृताची वाणी, वाणी अमृतासारखी ठेवा. अरे साधू संतांची आणि सज्जन माणसाची वाणी सुद्धा गोड होते. आम्ही सोपान काकाच्या घरामध्ये जर आलो तर आल्याच्या नंतर विषय निघायचा आमचे पूज्य रंभाजी बाबांचा. वैकुंठवासी रंभाजी बाबांच्या पोटी हे दोन रक्त जन्माला आले, आमचे सोपान काका आणि बाळनाथ नाना. त्याच परंपरेमध्ये आमचे सगळे विश्वनाथ भाऊ असतील, त्यांचे सर्व बंधू असतील, बाबांचे सर्व पुतणे असतील. महाराज या वारकरी संप्रदायामध्ये हे घर जन्माला आलं. रंभाजी बाबांच्या पोटी ही संतती जन्माला आली. इतकी संतती चांगली आहे महाराज, इतके परमार्थ करतात हे लोक. आमच्या विश्वनाथ भाऊंचा पाय मोडला तरी वारीमध्ये जाण्याची तळमळ. नानांचं एवढं काम असताना सुद्धा नाना वारीमध्ये, आणि काकांच्या जीवनामधला तर सांगायच नका महाराज. अरे सर्व तीर्थयात्रा, भारत भ्रमण तीर्थयात्रा केली, काशीपर्यंत गेले, नर्मदा परिक्रमा पायी केली. आताही मला कुठेतरी जायचं त्यांचा संकल्प मनामध्ये होता, पण नियतीचा घाला आला आणि काळाच्या पडद्याळ आमच्या नाना खऱ्या अर्थाने काकांना जावं लागलं. आज हे घर वर्षापूर्वी सुनं झालं. बाप नावाची चादर ज्यावेळी आयुष्यातून निघून जाते त्यावेळी प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देते. अरे बापाची चप्पल दारातोंडी जर असेल तर घर असं भरल्यासारखं वाटतं. ज्या दारातून बापाची चप्पल गेली का ते घर असं सुनं वाटतं. आई ही मुलाला कडेवर घेते, बापही मुलाला कडेवर घेते, पण बाप मुलाला खांद्यावर घेत असताना बाप म्हणतो की जे मला दिसलंय ते माझ्या मुलाला दिसावं. आम्ही आईला विचारलं, आई तू कडेवर बाळाला का घेते? ती आई म्हणते मला जे भेटलंय ते माझ्या मुलाला भेटावं म्हणून आई मुलाला कडेवर घेते. अरे बाप ज्यावेळा मुलाला सांभाळतो, आमच्या जीवनामध्ये बाप गेला, बाप गेल्याच्या नंतरच सगळं आयुष्य असं अर्धवट झाल्यासारखं वाटतं. बाप निघून गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये असं सुनं वाटत राहते. बापाची चप्पल तुटलेली असू द्या, मळकटलेला शर्ट खुंटीला टांगलेला असू द्या, फाटलेली इजर त्या ठिकाणी खुंटीला टांगलेली असू द्या, पण ज्या बापाच्या दारातोंडी जर चप्पल तुटलेली जरी असेल ते घर असं घरामध्ये दबदबा असतो आबा. पण ज्या घरातून बाप गेला की ते घर असं सुनं वाटतंय. म्हणून माझं मत असं आहे, ज्या घरामध्ये आईबाप आहे ना, ज्या घरामधून मायबापाचा आवाज आला ना, भाग्यवान समजा की आई वडील अजून जिवंत आहेत. पहिल्या माणसं आमच्या जीवनातला बाप 2010 ला गेलाय, आई आता गेली. आता वाटते आबा की इकून आईचा आवाज येईल, तिकून आईचा आवाज येईल, इकडे माझी माय असेल, तिकडे माझी माय असेल, पण घरातील बाय नावाची चादर गेली, ती आयुष्य सुनं वाटते. अरे या घरातून बाप गेलाय, बाप गेल्याच्या नंतर या भावांना विचारा भाऊ काय असतो, बहिणींना विचारा भाऊ काय असतो, लेकींना विचारा बाप काय असतो. ज्या घरातून माहेरातून बाप गेला आणि आई ज्या घरातून गेली की त्या मुलीनं समजायचं की आमच्या माहेरातला सुखाचा समुद्र आटला. बाप निघून गेला, आमचे काका जाण्याने या मुलीच्या जीवनातील किती दुःख असेल, या आईच्या जीवनातील किती दुःख असेल. आज खऱ्या अर्थाने वडील गेल्याच्या नंतर, अरे वडिलां किती लोक आहे महाराज समाजामध्ये, वडिलांकडे पैसा नाही म्हणून दुःखी आहे. अरे वडिलांकडे पैसा नाही म्हणून दुःखी राहूच नका, तुमच्या जीवनामध्ये वडील आहे म्हणून सुखी राहा. वडिलांचा पैसा काय पाहता, वडिलांचा हात जर तुमच्या खांद्यावर असेल, अरे तुम्हाला कशाचीच गरज नाही. ज्या दिवशी तुमची वडील आजारी आहेत, आजारी पडल्याच्या नंतर तुमच्या बापाची थुंकी घेण्यासाठी तुमचा हात जर पुढे गेला ना, समजून चालायचं की जीवनामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये कुणाच्या समोर पदर आणि हात पसरायची गरज पडणार नाही. बापाचा आशीर्वाद असलाच पाहिजे, आईचा आशीर्वाद असलाच पाहिजे. वडील नावाचा हात जर आपल्या उशाला असेल ना, कोणत्याच आधाराची गरज नसते. वडिलांकडे काहीच नसू द्या, घरामध्ये वडील असू द्या. म्हणून आईला विसरू नका, बापाला विसरू नका. आज खऱ्या अर्थाने या मुलींच्या जीवनामधील, आमच्या अविनाश दादाच्या जीवनामधील वडील गेले, पण खऱ्या अर्थाने आमची गंगा भागीरथी
मीराबाई म्हणते आजी खऱ्या अर्थाने या घरामध्ये आहेत. म्हणून ज्या घरामध्ये आई वडील आहे, ज्या घरामधून आई वडिलांचा आवाज येतो ते घर भाग्यवान समजा, खरंच भाग्यवान समजा. आवाज काही काहीचा बंद झाला राजा. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. एक मी सांगत राहतो, पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही बांधताना, आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना, त्यांना आनंद होत होता घर विभागणे दिसताना. आईचे दागिने पंचांनी दिले छोट्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, सुपीक शेतीची जागा मिळाली धाकट्याला, घराजवळची बाग दिली मोठ्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई, आम्हाला कोण सांभाळलेल्या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा आमच्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. घराजवळची बाग दिली मोठ्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई, आम्हाला कोण सांभाळलेल्या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा आमच्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. काहीच कमी नाही हो माझ्या साठ्याला, किती भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला. माया बाप केवळ काशी, आता ऐका ना, या अविनाश दादाच्या जीवनातून तिले मुलेच्या जीवनातील बाप नावाचं छत्र हरपलं असेल, पण आई जिवंत, आईची सेवा करा. अरे मुलाच्या क्षणभर सुखासाठी आभाळा एवढं पदर पसरणारी माय असते. वडील गेल्याच्या नंतर लोक म्हणत राहतात आईच्या पदराखाली पोरं झाकून राहतात, पण जोपर्यंत माय घरात आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, आईची सेवा करा. अंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाना, दुष्काळात मायेच्या मागे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. बाप माझा मायेच्या मागे रोज लावी बास झालं शिक्षणात कर द्याले काम, शिकून शान मोठा मास्तर होणार आहे. तवा मले तिच्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय, दिसते माझे माय. सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर रविदास महाराज आई आहे. रे पगले सबसे बड़ी है मौत, रे मौत से बढ़कर कोई नहीं है, मौत से बढ़कर कोई नहीं है, मौत से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआर पगले सबसे बड़ी है, सबसे बड़ी आई ना. अरे आम्ही समाजामध्ये फिरतो राजा, कॅन्सर सारखे आजार आईनं लपवले, कॅन्सर सारखे आजार. आईला वाटते की मुलांना कसं दाखवू, हे सगळं कसं सहन करू नये. मुलाच्या किडन्या फेल झाल्या म्हणून भावाला बोलवलं, भाऊ आपल्या भाऊच्या किडन्या फेल झाल्या, भाऊनं किडन्या दिल्या नाही. मुलींना बोलवलं, मुलींनाही दिल्या नाही. पण डॉक्टर साहेबाच्या कॅबिन मध्ये खेड्यातली माय गेली. डॉक्टर साहेब म्हणतात आई तुम्ही कोण आहात. मुलगा आहे माझा मुलगा. नवसा 6 सण झालं हो डॉक्टर साहेब, पोरगा होत नव्हता. कधी खंडोबाला पाण्यात ठेवायचे, कधी विठोबाला पाण्यात ठेवायचे, कधी गणपतीला पाण्यात ठेवायचे. 9-6 सण झालंय पोरगा. डॉक्टर साहेब काय झालं हो माझ्या मुलाला.
डॉक्टर म्हणतात आई मुलाच्या किडन्या फेल झाल्या, पुढे भेटेल डॉक्टर साहेब किडन्या, सांगा ना मला. इस्टेट पणाला लावेल, फक्त पोरग जगवा. त्या डॉक्टर साहेबाला खेड्यातली माय असं बोलते ना, तेव्हा डॉक्टर साहेब त्या खेड्यातल्या म्हातारीला म्हणतात आजी किडन्या शोधण्यासाठी कुठे जायची गरज नाही, तुमच्या शरीरातच किडन्या आहे ना, एक मी दिली तर पोरग जगेल. पण खेड्यातली म्हातारी किडन्या काय असतात माहीत सुद्धा नाही. डॉक्टर साहेब माझ्या शरीरामध्ये जेवढ्या किडन्या असतील तेवढ्या काढा, फक्त माझं पोरग जगवा असं म्हणणारी फक्त आई आहे. सबसे बडी आहे माँ. अरे सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर आई आहे, सगळ्यात श्रेष्ठ कोण जर असेल तर वडील आहे. म्हणून आई वडील सांभाळा. आता वडील तर निघून गेले, पण वडील हाताला सापडणार नाही. फोटोमध्ये काय, अरे जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे त्यांची सेवा करा. फोटोला नैवेद्य दाखवून फोटो काय नैवेद्य खात असतो. जित्या माय बापान घाली अन्न, मेल्या प्रतावर करे पिंडदान, मेल्या प्रतावर करे पिंडदान. जित्या माय बापान घाली अन्न, जित्या माय बापान घाली. ओ जिंदे बाप को रोटी देवे, बाप मरे बचतयो राम, बाप मरे बचतयो राम, बाप मरे बचतयो. ओ मुट्ठी भारी तेरे प्यारी बाप को. स्वच्छ जगा. असं म्हणतात बाबा, ज्या दिवशी श्राद्ध असेल बापाची आयुष्यभर सेवा करा. सोमनाथ महाराज कावळ्याला कावकाव करून कावळ्यानं खाल्ल्याच्या नंतर बापाला तृप्ती मिळते, ही तर आपली परंपरा आहे. पण खऱ्या अर्थाने जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे त्यांना द्या. हर बात को तुम भूलोवले, माँ बाप को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है, माँ बाप ही ना कुछ तेरे बेकार सारी कमाई. जोपर्यंत घरामध्ये मायबाप त्यांची सेवा करा. म्हणून महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. वाणी अमृतासारखी ठेवा आणि देह मात्र देवासाठी खर्च करा. तुकोबरायच्या जीवनाचा जर विचार केला तर रविदास बाबा तुकाराम महाराज पक्षाशी बोलताना सुद्धा देवाबद्दल, संतांशी बोलताना सुद्धा देवाबद्दल, जनाशी बोलताना सुद्धा देवाबद्दल, मनाशी बोलताना सुद्धा देवाबद्दल, संतांशी बोलताना सुद्धा देवाबद्दल आणि देवाशी बोलताना सुद्धा देवाबद्दल. बोलण्याची नाही आता देवाविन काही, देवाविन काही आता देवाविन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. तुकोबराच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात सर्व भावे त्याचे देव भांडवल, अनेक ते बोलन बोलती, अनेक ते बोलन बोलती. सर्व भावे त्याचे देव भांडवल, अनेक ते बोल न बोलती. नामस्मरण रूपी बियाला आलेलं पहिलं फळ मुखी अमृताची वाणी. नामस्मरण रूपी बियाला आलेलं दुसरं फळ देवाचे कारणे. नामस्मरण रूपी बियाला आलेलं तिसरं फळ सर्वांगाने साधू निर्मळ असतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. अशा साधू संतांच्या सज्जन माणसाच्या दर्शनाने ताप जातात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. किती ताप जाता हो, आधी भौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक. त्रिविध तापाची झाली बुळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आज आपण सोपान काकांना आदरांजली श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहोत. अतिश्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. आज पिंडदान, अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, ज्ञानदान हे सगळे दान आज आहे. आणि आई वडील निघून गेल्याच्या नंतर ही पर्वणी पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. ही पर्वणी खऱ्या अर्थाने आज आपल्या जीवनामध्ये आहे. रंभाजी बाबा दिंडी सोहळ्यासाठी आपल्याला प्रेम भेट मिळालेले आहेत. वाल्मिक भाऊ भवर यांचा सन्मान सुद्धा कीर्तन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने होणार आहे.
सिस्टीम दिली, भाग्य समजा. आम्हाला लय वनवन काढावं लागत होती दिंडीमध्ये. आता हे बघा, पांडुरंग भाऊला विचार, आम्ही बिना माईकचं कीर्तन केलं का नाही आपण माळसांगवीला. तुमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही कधी आबा यांच्याकडे मानधानाची अपेक्षा कधी करत नाही. सोमगीर बाबा खरंय खोटं तेव्हा नाना साक्षीला आहे, सगळे मंडळी आहेत. आम्ही कधी मानधनाची अपेक्षा केली नाही. मला माहिती तुम्ही मला तसं परत पाठवणार नाही, हे मला माहिती. मानधनाची कधी अपेक्षा नाही, मानापानाची कधी अपेक्षा नाही. आणि मी खरंच मानापानाची अपेक्षा कधीच ठेवत नाही. आमच्या रविदास महाराजाला माहिती, मी जसा आहे तसा राहतो. मानाची काय अपेक्षा करता? अरे हा संप्रदाय मानापानातून उभा राहिलेला संप्रदाय नाही, हा त्यागातून उभा राहिलेला संप्रदाय. जिथं 108 वेळा नाथ महाराजाला अंगावरती थुंकणं सहन करावं लागलं अशांचा हा संप्रदाय. जिथं उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबाराला सहन करावं लागलं अशांचा हा संप्रदाय. ज्ञानोबरायाच्या वडिलांना समाजामध्ये येण्यासाठी आई वडिलांना मारावं लागलं ज्ञानोबरायाच्या, त्यांचा हा संप्रदाय. मानापानातून उभा राहिलेला संप्रदाय नाही दादा, हा त्यागाचा संप्रदाय. म्हणून कीर्तनकाराने आणि कुणीच या मानापानाची अपेक्षा संप्रदायामध्ये करू नये. काय मानापानाची अपेक्षा संप्रदाय खऱ्या अर्थाने या प्रपंचामध्ये करतोय आपण, परमार्थामध्ये करतोय. अगदी आनंदाने जीवन जगा. मस्त जीवन आहे, स्वच्छ जीवन आहे दादा. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थ केलेलं काम कधी वाया जात नाही. निस्वार्थ सेवा करा. आज काकांच्या 3ही मुली आहेत. मुलींची सूचना आहेत, इच्छा आहे, दुखवटा कोणी घालू नये, ही महत्वाची सूचना आहे. इथून पुढच्या श्राद्धामध्ये हे शाली घालणं हे सगळं खऱ्या अर्थाने बंद झालं पाहिजे. हा शालीचा खर्च कीर्तनकाराला दिला पाहिजे. हे बघा, टाळी वाजवलं त्यांनी तरी दिली पाहिजे. दाजी काय वाटतं तुम्हाला? आमच्या कुदळ परिवाराचे जावई इथं बसलेले बघा. आता पुन्हा एकदा आमच्या कुदळ आजी वारल्या, त्यावेळेस श्रद्धाचा योग येण्याचा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त होणार आहेत. आमचे रामदास भाऊ सुद्धा परिक्रमा करून आले, मदन भाऊ आहेत. संबंध भजनी मंडळ आहेत, संबंध आपतेष्ट नाते दुःखांकी शोकाकुल परिवार आहे. मी पहिलंच वाक्य बोललो की नाही, असा या मंडपामध्ये या भजनी मंडळामध्ये असा एक माणूस नाही का, त्याचं नाव मला माहित नाही. पूज्यश्री महाराजांचं नाव मी जरा थोडं विसरलोय. सत्यवान महाराज आणि पलीकडले महाराज गावातले हरी महाराज. महाराजांची सुद्धा उपस्थिती आहेत. साऊंडवाले दादा आहेत, मंडप आहेत. पूज्यश्री महाराजांचं आहेर महाराज, काळे महाराज आणि माऊली महाराज. काय असतं, आता आम्ही खूप फिरता कधी आपल्या गाठी बिठी होत नाही, परिसरातलेच असतात पण गाठी होत. आपण सगळे आहात. मग काकांना आदरांजली देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहत. झालेली कीर्तन सेवा मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्या बापाने लहानपणापासून अंगा खांदेवर खेळवलं त्या बापाची मान समाजात खाली जाता कामा नये. ज्या आईनं 9 महिने नवदेव दगडासारखा गोळा वागवला त्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येता कामा नये. ज्या शूराने आपल्या करता प्राण गमवले, प्राणाच्या अवती दिले, रक्त सांडला, असत फासावर गेले, त्यांची कीर्ती आपल्या मुखामध्ये सतत राहू द्या. ज्या संतांनी हाडाच्या काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून पवित्र वारकरी संप्रदाय जोपासला, संप्रदायाला कलंक लागेल असं आपले कोण आचरण घडता कामा नये. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीची गद्दारी होईल असं आपले कोण आचरण घडता कामा नये. बस हे 85 तत्व आपल्या जीवनात जर घडले, या कीर्तनाची सफलता आहे. कपडे झटकून जर आपण घरी जात असाल, या कीर्तनाची निष्फलता आहे. करविली तैशी केली कडकड, वाकडे का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया, नाशिक जिल्ह्यामध्ये ही पद्धत अगदी गोड चालू झालेली आहे. निवृत्तीनाथांचं भजन. गजानन महाराज आमचे निवृत्तीनाथाच्या रथाला 14 वर्ष पहिलं होते. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. आमच्या घरात अशी पद्धत होती, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करणारा अभंगच म्हणावा लागायचा, दुसरे चालत नव्हते. आमच्या दादालाच गुडघ्यात होते. फार विचित्र काम होतं. म्हणजे कधी जर दुसरा अभंग म्हणायला लागला तर कधी रट्टा पण बसायचा. त्याच परंपरेमध्ये खऱ्या अर्थाने आपण आहोत. निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करणारा आमचा हा परिवार आणि आपण सर्वजण निवृत्तीनाथ महाराजांच्या खुशीतले आहोत.
त्र्यंबक राजाच्या ओलाव्याला आपण सगळे राहतोय आणि सप्तशृंगीच्या सानिध्यामध्ये आपण सगळे राहतोय, गंगामाईच्या कुशीमध्ये आपण सर्वजण राहतोय. पुनश्च एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो. एक महत्त्वाची सूचना पुनश्च एकदा सांगतो की भाऊचं म्हणणं आहे, पुन्हा एकदा सांगा, दुखटे कोणी आणू नका, शाली कोणी घालू नका. ही प्रथा थोड्या थोड्या दिवसामध्ये धीरे धीरे बंद झाली पाहिजे. आपण शाली घातल्याच्या नंतर त्यांचं दुःख जातं असं कधी राहत नाही. आई आणि वडील हे मनातून कधी जात नाही, क्षणाक्षणाला त्यांची आठवण खऱ्या अर्थाने येत राहते. रविदास महाराज आहे, आमचे गजानन महाराज आहे, गावातील महाराज आहे, त्यामध्ये आमचे वासुदेव महाराज आहे, सोमनाथ महाराज आहे, खाली बसलेले दोन्ही महाराज आहे, आमचं संबंध भजनी मंडळ आहेत. दुखाटे कोणीही त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमच्या पिंपरी या गावामध्ये गाजरवाडी असेल, शिवरा असेल, नांदूर मधमेश्वर असेल, या गावामध्ये आम्ही नेहमी येतो. आल्याच्या नंतर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही ज्यावेळेस शिबिर घेतो ना आबा, हे इतके माणसं चांगले की कमीत कमी या गावातून 25 पंक्ती आमच्या शिबिराला राहतात. किती भाग्य आहे. टाळ्या वाजवा ना, चांगल्या टाळ्या वाजवा. हो, ज्यांनी टाळ्या वाजला त्यांनी आम्हाला पंक्ती द्या आता, म्हणून तर टाळ्या वाजवीत नव्हते. आमची वारकरी शिक्षण संस्था आहे उद्धव बापू. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आबा, आमच्या संस्थेमध्ये एकाही विद्यार्थ्याला फी नाही. आम्ही हरिभक्ती परायण माझे गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाने आमची संस्था आहे. संस्थेच्या फिया आहेत, काही लोक ज्यांच्याकडे आहेत ते भरतायत. पण असे काही मुलं आहेत का त्यांना घरामध्ये वावरामध्ये काम केल्याशिवाय घरामध्ये चुलही पेटत नाही आणि मुलंही जेवत नाही. असे सुद्धा माणसं समाजामध्ये आहेत, अशा सुद्धा महिला समाजामध्ये आहेत. त्याच्यासाठी आम्ही संकल्प फार मोठा तयार केला आहे. त्या संकल्पामधून आपल्या तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं आमचं चालतं, नाही तर काही नाही. कधी मानधनाचं बोलत नाही, कीर्तनाचं जसं आहे तसं ॲडजस्ट करतो. त्यामध्ये आमची जी संस्था आहे त्याच्यासाठी आमच्या बाळानानाची पंगत आहेत, सालके बाबांची पंगत आहेत, विश्वनाथ भाऊंची पंगत आहेत, बरेच आमच्या भाऊची दाजीची पंगत आहेत, नाही का. बरेचशा मंडळी या ठिकाणी पंक्ती देत आहेत. आणि त्या पंक्तीचा खर्च आबा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण अगदी 3,500 ते 4,000 होतं. म्हणजे असं आम्ही ठेवलंय महाराज का ते मेल्यानंतर आपल्या दारातही थोडी गर्दी जमली पाहिजे ना, त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले. तुम्ही तर येणारच आहे, पण माझं मत असं आहे का एका क्षणात कळालं काय हे माणसं जगण्यासाठी किती प्रयत्न आहेत. पण कॅन्सर असताना सुद्धा 40 वर्ष जगले पैसे म्हणून. आपण जर शेतकऱ्याचे लेकर असतो तर तेवढाच मरून गेलो असतो. अजित दादाने जगण्यासाठी किती प्रयत्न केले असते. कोणीतरी लिहिलेलं आहे बघा, विमानात बसायला पैसे लागतात आणि उतरायला नशीब लागतं. उतरायला नशीब लागतं. खऱ्या अर्थाने मृत्यू हा अंतिम सत्य आहे, जीवनामध्ये काहीच सत्य नाही. राम बोलो राम आपल्या जीवनामध्ये कधीतरी येणार आहे. म्हणून त्या पंक्तीचा खर्च एवढाच आहे. आणि ते आशीर्वाद तुम्हाला वाटत असेल बुवा श्रद्धाच्या नावाने आपण सोपान काका वारले आणि त्यांच्या नावाने आपण असं केलं, 50,000 दिले का आपल्या बापाला तृप्ती मिळाली, हे अजिबात नाही सोमनाथ महाराज, एवढं लक्षात ठेवा. अजिबात नाही. माझं मत असं, आम्ही आमची आई वारली तर संजय महाराज पाचपोरांचं कीर्तन घेऊन ठेवलं आणि मी ठरवलेल्या बाबाला 50,000 रुपये आपण द्यायचे. मग तुम्ही म्हणाल कसे द्यायचे, तुमच्याकडून घ्यायचे आणि त्यांना द्यायचे असं नाही. असं फिरता 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 माझं मत असं आहे, चत्वारो धन दायादो धर्माग्नी नुपतस्करा तेशाम ज्येष्ठ वमानेन तरी कुप्यंती बांधवा. धनाची वाटेकरी 4 आहे, धर्म, राजा, अग्नी आणि चोर. आपण जे कमवलेलं धन आहे, आपण जे कमवलेलं धन आहे ते 25% आपलं आहे, 75% आपलं आहे. 25% धन धर्माचं आहे, देवाचं आहे, देशाचं आहे, मातीचं आहे, गाईचं आहे, आई वडिलांचं आहे. त्यांच्या नावाने आपण खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे. आपण काय करतो, 40,000 रुपये 50,000 रुपये कीर्तन करायला देतो आपल्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने. पण तसं न करता तुमच्या वडिलांच्या नावाने ज्या दिवशी पितृपक्षामध्ये असेल किंवा गेलेल्या तिथीला आपण काय करायचं, एखादा अनाथ आश्रम असेल तिथं जाऊन पावती फाडायची किंवा अन्नदान स्वतः शिजवायचं. अशा अनाथ आश्रमामध्ये ज्या दिवशी तुम्ही जाल आणि अनाथ आश्रमातल्या मुलांनी तुमचे चॉकलेट पाहिले, अन्नदान खालं का समजून चालायचं, तुमच्या बापाला तृप्ती मिळाली. एखाद्या गोशाळेमध्ये गेलं, हिरवी चाऱ्याची पेंडी घेऊन जायची, गाय जर शेपटीचा गोंडा करून हंबरत आली आणि शेपटीचा गोंडा करून आई गाय जर हंबरत आली आणि तिनं जर एक मुठभर चारा खाला, तुमच्या वडिलांच्या नावानं काही समजून चालायचं की आता आमच्या वडिलांना तृप्ती मिळाली. वृद्धाश्रमात जा, अनाथ आश्रमात जा, गोशाळेमध्ये जा, अशा नावाने खऱ्या अर्थाने दान देत चला. चिडी असं बघा, एक चिमणी जर नदीवरती पाणी पिण्यासाठी जर गेली तर नदीतलं पाणी कधी कमी होणार नाही. तसं चिडिया चोच भरले गई नदिया न गटे नीर, दान दियो धन न गटे कह गए दास कबीर.
एखादी चिमणी एखादे पक्षी जर पाणी पिण्यासाठी नदीवर गेला तर नदीतलं पाणी कधी कमी होणार नाही. तसं तुमच्या संसार रूपी धरणातून एखादा कीर्तनकार रूपी किंवा साधू रूपी जर पक्षी पाणी पिऊन गेला तुमच्या संसार रूपी धरणातलं धन कधी कमी होणार नाही. चिडिया चोच भरिल गैरी नदिया न गटे नीर, दान दियो धन न गटे, कह गए दास कबीर विठ्ठल जय जय विठ्ठल.